विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या कंबाईनसाठी आपण रिव्हिजन सिरीज स्टार्ट केली होती. त्यामध्ये आजचे लेक्चर आहे. आजचा टॉपिक आहे गोपाळ हरी देशमुख. बघूया आजचा टॉपिक. गोपाळ हरी देशमुख आपण यांना लोकहितवादी या नावाने ओळखतो. त्यांचा जन्म झाला आहे 18 फेब्रुवारी 1823. जन्मगाव आहे पावस. आयोगाच्या विशेष आवडीचं आहे तर ते समाजसुधारक आणि त्यांचे जन्मगाव. तर हे जन्मगाव लक्षात ठेवणे. त्यांचे वडील कोण होते तर हरिपंत देशमुख, जे बाजीरावाचे सेनापती बापू गोखले यांचे फडणवीस होते. मूळ आडनाव सिद्धई. सिद्धई आडनावावर प्रश्न विचारण्यात आले तर लक्षात ठेवा. त्यांची ओळख काय तर समाजसुधारक, विचारवंत आणि महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ सुरू करणारे अग्रनेते. ठीक आहे. 1844 मध्ये त्यांनी ट्रान्सलेटरची नोकरी केली होती. नंतर पुण्यात ते रतलाम संस्थानचे दिवाण म्हणूनही त्यांनी काम केले. 1862 नंतर त्यांनी मुंबई प्रांतात न्यायाधीश म्हणून 35 वर्ष काम केले. इथे कुठे काम केले हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त मुंबई प्रांत आणि न्यायाधीश म्हणून काम केले. ठीक आहे. नंतर 1880 ते 83 मध्ये मुंबई कायदे काउन्सिलचे ते सदस्य होते. थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेचे ते अध्यक्षही राहिलेत. ब्रिटिशांकडून पदव्या, त्यांना 2 पदव्या बहाल झाल्या. पहिली जस्टिस ऑफ पीस आणि दुसरी राव बहादूर. आयोगाचा ट्रेंड आहे समाजसुधारक आणि त्यांना मिळालेल्या पदव्या आयोगाच्या जास्त आवडीचे तर पदव्याही लक्षात ठेवणे. त्यांचा मृत्यू झाला 1 ऑक्टोबर 1892 रोजी. त्यांचा मृत्यू झाला दसऱ्याच्या दिवशी, तर हेही लक्षात राहू द्या. आता बघूया लोकहितवादींचे विचार. त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्यप्रवर्तक मानले जाते. ठीक आहे. त्यांच्या विचारामध्ये महत्त्वाचे लक्षात काय ठेवायचे तर स्त्री हक्कांविषयी, तर स्त्री शिक्षणाचे आणि स्त्री पुरुष समानतेचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा आणि बहुपत्नीत्व याच्यावर टीका केली आहे. त्यांचा एक लेख आहे बालविवाहापेक्षा सतीवरी. हा इम्पॉर्टंट आहे, याचा प्रश्न आला आहे तर लक्षात ठेवा. नंतर सामाजिक सुधारणा, त्यांनी जातीव्यवस्थेवर कडाडून टीका केली. नंतर मद्यपानाचा निषेध. नंतर काय तर अविभक्त कुटुंब पद्धतीचा त्यांनी आग्रह केला होता. धार्मिक विचारावर त्यांनी काय केलं तर पुराण ग्रंथांवर त्यांनी टीका केली. देवळे बांधणे आणि तीर्थयात्रा करणे ह्या धर्मकृत्य नाही असे ते मानत. ब्राह्मणास दक्षिणा देण्यास त्यांचा विरोध होता. आधुनिक दृष्टिकोनामध्ये इंग्रजी विद्या, भौतिकशास्त्राचे ज्ञान, आधुनिक उद्योगधंद्याचा त्यांनी आग्रह धरला होता. नंतर त्यांचे आर्थिक आणि राजकीय विचार बघूया. तर हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली यावर प्रश्न विचारण्यात आलेले. हा लेख लक्षात ठेवा. नंतर बाकी काही इम्पॉर्टंट नाही या स्लाईडमध्ये, बस एवढं लक्षात ठेवणे. आता त्यांची ग्रंथसंपदा बघूया. ग्रंथसंपदेमध्ये 2-3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत, ते लक्षातच ठेवणे. त्यातलं पहिलं आहे लक्ष्मीज्ञान, दुसरं ग्रामरचना आणि तिसरं हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे. हे सोडून भाऊ महाजन यांच्या प्रभाकर पत्रातून त्यांनी शतपत्रे लिहिली होती. शतपत्रे लक्षात ठेवणे, कारण का तर डॉक्टर आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमधून शतपत्रे पुन्हा प्रकाशित केली होती. ठीक आहे. हे दोन फॅक्ट लक्षात ठेवणे. नंतर काय वृत्तवैभव, इंदुप्रकाश आणि हे सोडून त्यांनी ज्ञानप्रकाशमधूनही लेखन केले होते. 1882 मध्ये त्यांनी स्वतःचे लोकहितवादी नावाचे मासिक सुरू केले होते, म्हणून यांना आपण लोकहितवादी म्हणूनही ओळखतो. हे सोडून आणखी 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे काय तर त्यांनी भारतीय वाचनालय चळवळीचे जनक आहे. भारतीय जे आर्य समाजाचे जे संस्थापक आहेत स्वामी दयानंद सरस्वती यांचे ते शिष्य आहेत. त्यांनी पुन्हा स्वतःच्याच घरी कुष्ठरोग्यांसाठी एक डिस्पेन्सरी सुरू केली होती. ते सोडून आणखी भारताला स्वतःची संसद असावी अशी मागणी करणारे हे पहिले भारतीय आहेत. पण लोकहितवादींबद्दल सगळी माहिती. लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.